नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मोड आलेल्या मुगाची कुरकुरीत आणि हेल्दी अशी भजी। अगदी सोपी रेसिपी आहे आणि अगदी कमी वेळामध्ये बनते। चला तर बघूया रेसिपी कशी बनवायची आहे। त्यासाठी आपण मोड आलेले मूग आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। इकडे मी 1 वाटी मोड आलेल्या मुगाचा वापर करत आहे। अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ही भजी बनवून तयार होते। आता त्यामध्ये आपण घेणार आहोत मुठभर कोथिंबीर, आवडीनुसार हिरवी मिरची घेतली आहे आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतल्यात, त्या बारीक मी चिरून घेतल्या आहेत आणि 1 चमचा जिरं घ्यायचं आहे। हे पाणी न घालता आपण वाटून घेणार आहोत। जर तुमचे मूग वाटत नसेल तर तुम्ही 1 किंवा 2 चमचा पाण्याचा वापर करू शकता, जास्त पाणी वापरू नका। त्यानंतर हे बनवलेले जे बॅटर आहे ते आपण मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला उभा चिरून घेतला आहे मी कांदा, तो टाकून घेत आहे। आपण ज्याप्रमाणे कांदा भजीला कांदा चिरतो अगदी तसाच कांदा चिरून घेतला आहे मी, इथे अगदी पातळ चिरून घेतला आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत क्रिस्पीपणा येण्यासाठी 2 चमचे तांदळाचे पीठ, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि हळद पावडर टाकून घेतली आहे। आपण इथे लाल तिखट नाही वापरणार आहोत कारण आपण मिरचीचा वापर केला आहे। तुम्हाला जर लाल तिखट आवडत असेल तर तुम्ही इथे लाल तिखटाचा देखील वापर करू शकता। मी आता चमचेने मिक्स करून घेतलं, पुन्हा हाताने चांगलं मिक्स करून घेत आहे। चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही बेसनच्या पिठाचा देखील इथे वापर करू शकता। मुगाची पेस्ट आणि कांदा ह्यामध्ये आपलं हे बॅटर चांगलं भिजलं जातं, त्यामुळे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। हे बघा, आता हे बॅटर तयार आहे। आता आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊया। मी इथे लोखंडी कढई वापरत आहे आणि त्यामध्ये हे बघा तेल गरम करून घेतलं आहे। तेल गरम झालं आहे की नाही ते थोडंसं बॅटर टाकून चेक करून घेत आहे। तेल पूर्ण फुल गॅसवरती गरम करायचं आणि भजी टाकताना गॅस जो आहे तो मीडियम फ्लेमवरती ठेवून भजी तळून घ्यायची आहे, म्हणजे भजी जी आहे ती परफेक्ट शिजली जाते आणि कुरकुरीत बनते। जर तुम्ही गॅस लो केला तर भजीमध्ये तेल जाण्याची शक्यता असते, म्हणून लो गॅसवर कधीही भजी तळू नये आणि फुल गॅसवरही नाही तळायची, नाही तर ती करपतात। त्यामुळे मीडियम फ्लेमवरती हे बघा छान अशी आपण भजी तळून घेतली आहे। आता मी ही भजी टिश्यू पेपरवरती काढून घेत आहे आणि ही भजी इतकी कुरकुरीत होते, मी तुम्हाला दाखवते कशी कुरकुरीत होते। फक्त आवाज ऐका आणि नक्की एकदा तरी ही भजी करून बघा, अशीच खायला खूप छान लागते। मी दुसरी बॅचसुद्धा तळून घेत आहे। हे बघा सगळ्या भज्या तळून घेत आहे। त्यानंतर तुम्हाला भजीचा आवाज ऐकवून दाखवते, नक्की शेवटी आवाज ऐका व्हिडिओमध्ये। इतकी कुरकुरीत होते की लहान मुलंसुद्धा आवडीने खातात। अशी मुगाची भाजी मुलं खायला बघत नाही, तर तुम्ही ही अशी मुगाची भजी बनवून मुलांना देऊ शकता, सॉस बरोबर सर्व करू शकता, अशीच सर्व करू शकता, खूप छान लागते। मी टिश्यू पेपरवरती सगळी भजी काढून घेतली आहे। ही भजी अजिबात तेलकट होत नाही, बनवून ठेवली तरी बराच वेळ कुरकुरीत राहते। आणि आता तुम्हाला ह्याचा मी आवाज दाखवते किती कुरकुरीत झाली आहे। अगदी क्रिस्पी आणि छान अशी भजी होते, बाहेरून छान क्रिस्पी आणि मध्ये छान सॉफ्ट अशी भजी बनवून तयार होते। नक्की एकदा करून बघा, तुम्ही बघू शकता ह्याचा आवाज किती छान येतो आहे आणि अगदी कुरकुरीत अशी ही भजी बनवून तयार होते। नक्की एकदा ट्राय करून बघा। आणि अशा भजीच्या वेगवेगळ्या रेसिपी चॅनलवरती ऑलरेडी अपलोड झाल्या आहेत। कमी साहित्यामध्ये आणि इन्स्टंट सोप्या रेसिपीज कशा करायच्या त्या मी माझ्या चॅनलवरती शेअर करत असते। सो तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णतः फ्री आहे। जर तुम्ही बेल आयकॉन क्लिक केलं तर तुम्हाला माझे जे नवीन रेसिपीज येतात त्याचे नोटिफिकेशन मोबाईलवरती तुमचे येत राहील। सो जर तुम्हाला अशाच रेसिपी बघायला आवडत असतील आणि आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट देखील करा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला माझ्या रेसिपीज खरंच आवडत आहेत। सो मलासुद्धा रेसिपी बनवण्यासाठी नवीन चालना मिळेल। चला तर पुन्हा भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।